नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोलुने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आपण दोन प्रकारचे केबल्स बघत असतो. एक जो आपण ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरतो त्याला आपण बेअर कंडक्टर म्हणतो, आणि दुसराच जो आपण जमिनीच्या खाली टाकतो त्याला आपण अंडरग्राऊंड केबल असं म्हणत असतो. मग आता या अंडरग्राऊंड केबलवरती परीक्षेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ की अंडरग्राऊंड केबलमध्ये किती लेअर असतात, त्या लेअरचं नाव काय असतं आणि प्रत्येक लेअरचं काय काम असतं, किंवा तो लेअरचा सिक्वेन्स म्हणजे कोणत्या लेअर नंतर कोणती लेअर येते, अशा विविध प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारतात, पण आपल्याला वेळेवर आठवत नाही. मग त्याचसाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या ट्रिकने नावं व त्याची लेअर कशा लक्षात राहू द्यायचे किंवा लेअरचा क्रम कसा लक्षात राहू द्यायचा, कसा लक्षात राहू द्यायचा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या सीबीटी एक्झाम मध्ये, ती ITI असो किंवा ITI रिलेटेड कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो जी इलेक्ट्रिकल रिलेटेड आहे, त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला खूप महत्वाचे आहेत किंवा कोणत्या आठवणीत ठेवायला पाहिजे, हे या व्हिडिओबद्दल याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, सर्वात पहिले आपण नाही का, अंडरग्राऊंड केबल म्हणजे काय, की जो आपण जमिनीच्या खाली जो केबल टाकतो त्याला आपण अंडरग्राऊंड केबल म्हणतो. मग या व्हिडिओमध्ये आपण अंडरग्राऊंड केबलचा वापर, तसंच अंडरग्राऊंड केबलचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहे आणि काय डिसएडव्हान्टेजेस आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सोबत सोबत आपण कन्स्ट्रक्शन कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं की कोणती लेअर कोणत्या लेअर नंतर कोणती लेअर येते, किंवा जे कोणती लेअर कशासाठी वापरली जाते याबद्दलचं आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहे. मग सर्वात पहिले बघा, अंडरग्राऊंड केबल म्हणजे काय. आता बघा, अंडरग्राऊंड केबल सर्वात आधी पॉवर केबल बरीड अंडरग्राऊंड, म्हणजे असा पॉवर केबल जो कुठे आपण जमिनीच्या खाली टाकलेला आहे त्याला आपण अंडरग्राऊंड केबल असं म्हणतो. मग आता तुम्ही एक लक्षात राहू दे की आपण अंडरग्राऊंड केबल कशासाठी वापरायचा. आता आपल्याकडे दोन प्रकारच्या लाईन आहेत. समजा आपण काय करतो की जे तुम्ही नॉर्मली जी ट्रान्समिशन लाईन बघता किंवा नॉर्मली जे केबल टाकलेले आहेत, जसं तुमच्या एमएससीबी तुमच्या खांब्यावरती जे केबल आहेत त्या केबलला आपण बेअर कंडक्टर म्हणतो. मग आपल्याला प्रत्येक ठिकाणी तसा कंडक्टर टाकणं पॉसिबल नसतं. मग आता कुठं पॉसिबल नसतं, बघा, ज्या ठिकाणी खूप गर्दीचं ठिकाण आहे, की त्या ठिकाणी खूप पॉप्युलेशन खूप जास्त आहे, बिल्डिंग सगळ्या जवळपास सगळ्या जवळ बिल्डिंग आहेत, खूप कंजेस्टेड एरिया आहे, त्या ठिकाणी मला सांगा, जर तुम्ही बेअर कंडक्टर टाकला तर काय होणार, की कदाचित तो कंडक्टर तुटून त्याचा ऍक्सिडेंट जर का झाला, कंडक्टर तुटून काही जमिनीवर पडू शकतो. मग याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते. दुसरं की एरिया जागा खूप कमी असल्यामुळे तिथं पोल टाकणं आणि ते केबल टाकले तर म्हणजे केबल इझिली कशाला टच होऊ शकतात. मग यासाठी सुद्धा आपण तिथे अंडरग्राऊंड केबल म्हणजे यासाठी सुद्धा आपण ते बेअर कंडक्टर वापरू शकत नाही. मग तशाच ठिकाणी आपण काय करत असतो, अंडरग्राऊंड केबल वापरत असतो. मग आता अंडरग्राऊंड केबल अजून कुठे वापरायचा रे, तर अजून ज्या ठिकाणी तुम्हाला सुशोभीकरण करायचे, म्हणजे काय की तुम्हाला एखादी गोष्ट दिसायला खूप चांगली दिसली पाहिजे, तो एरिया असं तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे, म्हणजे एरिया चांगला दिसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपल्या घराच्या समोर केबल आहेत, म्हणजे खंबे आणि खंब्यावरतून केबल गेलेले आहेत, पण एखादा खूप तुम्हाला अशी एरिया चांगला एकदम मॉडेल सिटी डेव्हलप करायची आहे किंवा एकदम VVIP एरिया आहे. फॉर एक्झाम्पल पकडू आपण आता, जसं आपला प्राईम मिनिस्टरचं किंवा राष्ट्रपतीचं घर आहे, मला सांगा जर तिकडे जाताना तुम्हाला जर का खांब्यावरती असे वायर दिसले आणि त्याच्यावरती आकडे टाकले, हे चांगलं दिसेल का रे. तर मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी चांगलं दिसायला पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करत असता, अंडरग्राऊंड केबल वापरत असता. मग बघा, का अजून काय वापरायचं, सेफ अँड रिलायबल पॉवर ट्रान्समिशन. आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की काय आहे, की त्यानं जर अंडरग्राऊंड केबलने जर का तुम्ही पॉवर ट्रान्समिशन केलं तर एकदम सेफ आहे, म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकत नाही. बघा, जसा बेअर कंडक्टरला हात लागू शकतो किंवा बेअर कंडक्टर तुटून खाली जमिनीवर पडू शकतो, त्याच्यामुळे काय होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते. तसं अंडरग्राऊंड केबलमुळे काय होतं की सेफ आहे अंडरग्राऊंड केबल आणि रिलायबल आहे, म्हणजे जास्त काळासाठी टिकणार आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर आपले जे खंबे असतात ना, खंब्यावरचे वायर तुटतात, पडतात, म्हणजे पाऊस वगैरे आला तर एकमेकांना शॉर्ट सर्किट होतं. मग तो प्रॉब्लेम आपल्या अंडरग्राऊंड केबलमध्ये येत नाही, म्हणून आपण काय करत असतो, अंडरग्राऊंड केबल वापरत असतो. मग आता त्यासोबत सोबत आपण ऍडव्हान्टेजेस डिस्कस करू. अंडरग्राऊंड केबलचे ऍडव्हान्टेज काय. मग ऍडव्हान्टेजेस म्हणजे याचा नेमका फायदा काय. बघा, सर्वात पहिला फायदा आहे की रेजिस्टन्स टू वेदर. मी तुम्हाला सांगितलं की जसं आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे लाईट जाण्याचं प्रमाण जास्त आहे. मग का बरं लाईट जास्त जाते, कारण काय होतं, पावसाळ्यामध्ये हवेमुळे काय होतं, दोन केबल एकमेकांना काय होतात, एकमेकांना चिपकतात आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होतं. आणि शॉर्ट सर्किट झाला म्हणजे काय होणार, आपला फॉल्ट होणार, करंट जाणार, मग सर्किट ब्रेकर ट्रिप होणार आणि आपली लाईट चालल्या जाणार. म्हणजे काय होणार, याचा परिणाम म्हणजे जो वेदरचा जो परिणाम आहे, म्हणजे वातावरणाचा परिणाम आपल्याला एका ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनवरती होतो, त्याच पद्धतीनं याच्यावरती काय होत नाही, याचा परिणाम होत नाही. म्हणजे हा काय करतो, रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो वेदरला. म्हणजे जो वेदरपासून जे फॉल्ट होणार आहेत किंवा वेदरपासून जे नुकसान होणार आहे ते अंडरग्राऊंड केबलमध्ये होत नाही. दुसरं काय म्हणतं की नो रिस्क ऑफ ऍक्सिडेंट, म्हणजे नो सॅगिंग वायर्स. आता बघा, रिस्क ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की जे खंबे असतात तर खंब्यावरचे वायर तुम्ही म्हणजे लटकतात बघा, जास्त टेम्परेचर वाढलं ते अजून जास्त खाली येतात आणि खाली आल्यामुळे काय होऊ शकतं, एखाद्या व्यक्तीला किंवा एखादा ट्रक वगैरे असेल, एखादी गाडी असेल तर त्या गाडीला ते लागतात आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो.
म्हणून यांनी काय सांगितलं की नो रिस्क ऑफ ऍक्सिडेंट, म्हणजे जर तुम्ही अंडरग्राऊंड केबल त्या ठिकाणी जर वापरला तर ती ऍक्सिडेंटची रिस्क काय होणार, कमी होणार. अजून त्याच्यानंतर काय, लो मेंटेनन्स. मग लो मेंटेनन्स म्हणजे काय, जसं आपला मी अजून फॉर एक्झाम्पल तेच सांगतो मी तुम्हाला की आपल्या घराच्या समोरचे केबल बघा जे खांब्यावरती आहेत ते कधी तुटू शकतात. मग जर का सॅग वाढला तर आपल्याला काय करावं लागतं, ते लाईन बंद करा, मग ते पूर्ण काय करा, वायर खिचून घ्या, त्याला प्रॉपर टाईट करा आणि मग परत लाईट चालू करा. किंवा बरं मधात एखाद्या वायर तुटला किंवा मी तुम्हाला सांगितलं हवेमुळे चिपकला तर पुन्हा त्याचे काय करा, मेंटेनन्स करा. म्हणजे अशा विविध प्रकारचा मेंटेनन्स आपल्याला नाही का ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन किंवा ओव्हरहेड लाईन मध्ये करावा लागतो. मग तेच याच्यामध्ये करावा लागत नाही, म्हणजे याचं काय, लो मेंटेनन्स आहे, एकदम कमी मेंटेनन्स आहे. म्हणजे याला एकदा तुम्ही जर का वायर एकदा टाकला तर तुम्हाला जास्त काळासाठी याचं मेंटेनन्स करायचं काम नाही, म्हणजे जास्त काळासाठी रिलायबल पण आहे आणि सेफ ऑप्शन पण आहे. म्हणून आपण काय करत असतो माहितीये का, अंडरग्राऊंड केबल वापरतो. आता याचा एक एक्झाम्पल असं, मला सांगा आपल्या घरा पहिले जुन्या घरामध्ये नाही का कंड्यूट वायरिंग होती, वरची आपण सरफेस वरती वायर लावायचो, तेच आपण आता भिंतीच्या आतमध्ये टाकतो. का बरं टाकतो, कारण त्याचं कारण काय, एकदा दिसायला चांगलं दिसतं आणि सोबत सोबत काय होतं माहितीये का, की एखादं बघा वायर म्हणजे आपल्याला शॉक लागू शकत नाही, कारण एखादं डायरेक्ट वायर कुठं बाहेर वायर नसतो, म्हणून वायर नसल्यामुळे आपल्याला शॉक लागू शकत नाही. त्याच पद्धतीनं अंडरग्राऊंड केबल सुद्धा काय, सेफ आहे, मेंटेनन्स कमी आहे, रिस्क पण कमी ऍक्सिडेंटची, आणि काय करतो, वेदर पासून रेजिस्टन्स पण प्रोव्हाइड करतो. आता हे झाले ऍडव्हान्टेजेस. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी डिसएडव्हान्टेजेस असतं. मग अंडरग्राऊंड केबलचे डिसएडव्हान्टेजेस काय सांगतात बघा, हायर इन्स्टॉलेशन कॉस्ट. म्हणजे जर तुम्हाला सुरुवातीला वायर अंडरग्राऊंड केबल जर का टाकायची तर इन्स्टॉलेशन कॉस्ट कशी जास्त आहे. मग इन्स्टॉलेशन कॉस्ट म्हणजे काय बघा, तुम्हाला आता अंडरग्राऊंड वायर टाकायचा, नॉर्मल जो बेअर कंडक्टर आहे तो तुम्ही जमिनीत टाकू शकता का रे, तर नाही. का बरं, कारण नॉर्मल कंडक्टरवरती इन्सुलेशन नसतं. बरं तुम्ही जसं आम्ही आता इन्सुलेशन वाला वापरतो, मग इन्सुलेशन वाला जरी वापरला तर आपण कुठे टाकणार, जमिनीच्या आतमध्ये टाकणार आहे. आणि जमिनीच्या आतमध्ये टाकलं तुम्हाला माहिती आहे, जमिनीच्या आतमध्ये मॉइश्चर राहणार, वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड राहणार, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वगैरे राहणार, आणि ते काय करणार, डायरेक्टली काय करणार, त्या इन्सुलेशनला खराब करणार. मग याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला मल्टिपल लेअरचं अंडरग्राऊंड केबल तयार करावं लागतो. मग लेअर वाढल्या म्हणजे कॉस्ट वाढली, आणि आपल्याला बघा सुरुवातीला गड्डा पण खावा लागला, इथून तुम्ही गड्डा खाजा, मग तो वायर टाका, त्याच्यानंतर तो पहिली वायरची कॉस्ट जास्त, त्यानंतर तो गड्डा बुजवा, प्लेन करा, म्हणजे एवढी सगळी कॉस्ट काय होते, जास्त राहते. म्हणून या डिसएडव्हान्टेजेस म्हणजे सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज काय, की हायर इन्स्टॉलेशन कॉस्ट, म्हणजे सुरुवातीची जी कॉस्ट ती काय राहते, त्याची जास्त राहते. मग काय, हार्डर टू लोकेट अँड रिपेअर द फॉल्ट. मी तुम्हाला सांगितलं अंडरग्राऊंड केबलमध्ये एक तर जास्त वेळा फॉल्ट होत नाही, झाला तर त्याला फाइंड करणं खूप अवघड असतं. बघा जर आता समजा एखाद्या ठिकाणचा वायर तुटला खांब्यावर, आपल्याला लगेच दिसून येते का इथून वायर तुटलेला आहे किंवा इथं वायर चिपकलेला आहे, तर आपण तो काय करू शकतो, लगेच जाऊन रिपेअर करू शकतो. पण अंडरग्राऊंड केबलमध्ये काय होतं माहितीये का, की तो जो फॉल्ट आहे, आता नेमका झाला कुठं, फॉल्ट झाला हे समजतं, पण नेमका कोणत्या ठिकाणी झाला हे समजणं जरा अवघड राहतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं, लोकेट आणि रिपेअर करणं फॉल्टला काय अवघड आहे. मग हीट डिसिपेशन इश्यू म्हणजे सांगतो बघा, आता वरती आपण कंडक्टर लावल्यानंतर त्याच्यातून करंट पास होणार आणि करंटमुळे हीट तयार होणार. मग ती तयार झालेली हीट ऍटमॉस्फिअर मध्ये जो वायर आहे त्या हवा लागून ते थंड होणार लवकर. पण तोच जर का जमिनीच्या आतमध्ये असेल तर बघा, जमिनीच्या आतमध्ये आणि त्याच्यावरती आपण 5 ते 6 प्रकारच्या लेअर लावल्या, मग मला सांगा त्या कंडक्टरमध्ये तयार झालेली हीट लवकर बाहेर जाऊ शकते का, हीट डिसिपेट होऊ शकते का, तर नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं की हीट डिसिपेट होणार नाही, आणि याच कारणामुळे बघा हीट लवकर डिसिपेट होत नाही. म्हणून आपलं काय होतं की जो अंडरग्राऊंड केबल आहे ना, आपण जास्त हेवी लोडसाठी वापरत नाही, कारण करंट लोड वाढला म्हणजे करंट वाढणार, आणि करंट वाढला म्हणजे तिथे हीट वाढणार, आणि हीट वाढलं की तुमचा कंडक्टर डॅमेज होऊ शकतो. याच कारणानं काय होतं, नॉट सुटेबल फॉर एक्सपान्शन आणि हेवी लोड, म्हणजे हेवी लोडसाठी हा काय सुटेबल नाहीये. आणि एक्सपान्शन म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आता समजा तुमचा आत्ता प्लॅन होता की तुम्ही काही डिस्टन्स पर्यंत अंडरग्राऊंड केबल टाकला, आता तुमचा प्लॅन आहे की त्याला काय करायचं, आपल्याला समोर एक्सटेंड करायचं. जसं आपल्या जर खंबा असतात, आपण काय केलं, डायरेक्ट खंब्यावरती टॅपिंग करा वायरची आणि समोर घेऊन जा. पण जर का अंडरग्राऊंड केबलमध्ये असेल तिथे टॅपिंग करावं लागते, आणि एक्सपान्शन लोडचं काय कर, म्हणजे तिथून पुन्हा तुम्हाला समोर यायचं हे थोडं काय किचकट ठरतं किंवा अवघड ठरतं. तसंच याच्यावर तुम्ही लोड वाढवू शकत नाही, कारण जी रेटेड कॅपॅसिटी असते केबलची, आपण केबल आतमध्ये एकदा जमिनीत टाकला त्याची रेटेड कॅपॅसिटी असते की एवढा 30 अँपिअर पर्यंत करंट नेईल, 90 अँपिअर पर्यंत करंट नेईल. म्हणून याच्या म्हणजे जो पहिलेचा एक्झिस्टिंग जो केबल त्याच्यावर तुम्ही लोड पण वाढवू शकत नाही. सर्वात महत्त्वाचा इश्यू याचा हीट डेसिपेशन, आणि याच हीट डेसिपेशनमुळे का अंडरग्राऊंड केबलमध्ये मॅक्झिमम फॉल्ट होत असतात. मग हे झालं या अंडरग्राऊंड केबलचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. बरं, याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतक्या याच्यावरती तर प्रश्न येतात तुम्हाला की अंडरग्राऊंड केबल काय, ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय. मग त्याच्यानंतरचा प्रश्न काय, त्याच्यानंतर प्रश्न येतात की कोणती लेअर कशासाठी वापरतात, म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ अंडरग्राऊंड केबल. मग कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की नेमकं त्याचं बांधकाम कसं आहे, त्याची रचना कशी आहे. जर तुम्ही बघितलं ना, हा पूर्ण अंडरग्राऊंड केबल आहे. या अंडरग्राऊंड केबलमध्ये बघा, हा जो कंडक्टर आहे ना, फक्त आपला या कंडक्टरसाठी सगळं काही चालू आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, जमिनीच्या आतून इलेक्ट्रिसिटी पास करून न्यायची, मग त्याच्यासाठी लागणार फक्त आणि फक्त आपल्याला कंडक्टर. याच कंडक्टर बघा, आता जर का डायरेक्ट तुम्ही ओपन कंडक्टर जमिनीमध्ये टाकला तर काय होणार, हा सगळा काय होणार, करंट लीक होऊन जमिनीत जाणार.
तुम्हाला ते अर्थ काय रेजिस्टन्स कमी असल्यामुळं सगळ्याच्या सगळा करंट काय होणार अर्थमध्ये चालला जाणार. मग जर करंट अर्थमध्ये जाणार तर या कंडक्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा कंडक्टरच्या वरती इन्सुलेशन लावावं लागणार. म्हणून आपण काय करतो इथं कंडक्टरच्या वरती काय लावतो इन्सुलेशन लावतो. बरं मग आता मी तुम्हाला तेवढंच नाही, जर का समजा फक्त इन्सुलेशन आणि कंडक्टर लावला आणि तो जमिनीत टाकला, मी काय सांगितलं इन्सुलेशन लवकर डॅमेज होणार. का बरं? कारण तिथं पाणी असणार, तिथे काय होणार डॅमेज होऊ शकतं, त्याच्यात ऍसिड असतात वेगवेगळ्या प्रकारचे. मग याच्यामुळे जे हे इन्सुलेशन आहे ना फक्त हे एवढं इन्सुलेशन टाकून चालत नाही. मग या इन्सुलेशनला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण लीड शीट, नंतर काय बिडिंग, नंतर आर्मरिंग आणि सर्विंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेअर याच्यामध्ये वापरत असतो. मग आता परीक्षेत प्रश्न काय विचारतात माहितीये का? परीक्षेत प्रश्न विचारतात की जर लीड शीट आहे ना, या लीड शीटला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण कोणती लेअर वापरतो, किंवा जी बिडिंग आहे त्या बिडिंगचं मटेरियल काय, या आर्मरिंगचा यूज काय, अशा विविध प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला काय करतात परीक्षेत विचारतात. कधी कधी असाही प्रश्न विचारतात की इनर मोस्ट लेअर कोणती आपली कंडक्टर, तर अंडरग्राउंड केबलची सर्वात बाहेरची लेअर नेमकी कोणती, किंवा बाहेरच्या लेअर नंतरची दुसरी लेअर आहे आर्मरिंग नंतर कोणती लेअर येते. मग याच्यासाठी तुम्हाला नाही का हा सिक्वेन्स जो आहे ना बघा, आर्मरिंग, सर्विंग, आर्मरिंग, बिडिंग, लीड शीट, पेपर इन्सुलेशन आणि कंडक्टर, हा सिक्वेन्स लक्षात राहू देणं खूप महत्वाचं आहे. मग आता याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे बघा, आता याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. मी आताच सांगितलं अंडरग्राउंड केबलचे ऍडव्हान्टेजेस काय की तो म्हणजे तो कुठे वापरतो आपण चांगला दिसायसाठी, की तुम्हाला असं वाटलं की बाबा इथं वायर बाहेर दिसले नाही पाहिजे आपल्या घरात, तर चांगले दिसण्यासाठी आपण अंडरग्राउंड वायरिंग करतो किंवा अंडरग्राउंड केबल वापरतो. मग दोन मित्र असतात, आता ट्रिक सांगतो काय असतात. दोन मित्र असतात, मग एक काय दोघं जण काय करतात, अर्धे ITI शिकलेले असते, दोघंही काय करते माहितीये का, दोघंही घराची वायरिंग करताना एक मित्र काय म्हणतो की मी आपल्या सर्व्हिस मेन पासून मी काय करतो म्हणजे जो नॉर्मल आपला जो केबल आहे तो ओव्हरहेड आणतो आणि घरी लावतो. दुसराच मित्र काय म्हणतो मी काय करणार अंडरग्राउंड वायरिंग अंडरग्राउंड केबल आणणार. मग त्याने सांगितलं का बरं, कारण अंडरग्राउंड केबल दिसायला चांगला दिसतो आणि जास्त मेंटेनन्स नाहीये. मग तो काय करतो, जो वायर आणलेला असतो तो काय करतो, तो अंडरग्राउंडला वापरतो. मग अंडरग्राउंडला वापरल्यानंतर होतं काय की काही दिवसानंतर काय होतं की जो ज्यानं तो अंडरग्राउंड वायरिंग केली त्याची लाईट का चालल्या जाते. मग लाईट चालल्या जाते, पहिला मित्र त्याला काय विचारतो नेमकं झालं काय, की तुझी लाईट का बरं गेली. मग तो काय म्हणतो, जो सगळ्याच्या सगळा वायर होता सब वायर, कोणता वायर, जो सब वायर होता ना आपण टाकलेला सब वायर, तो काय झाला लीक झाला. कसा झाला, लीक झाला. मग आता सब वायर लीक झाला म्हणजे काय की जो मधात वायर कुठेतरी खराब झाला असेल, तो जमिनीत करंट चालला म्हणून त्याची लाईट चालल्या गेली. मग आता सब याला लिहायचं कसं बघा, सब म्हणजे SAB, काय झाला सब वायरला जे लीक झाला म्हणजे LIC, लीकची स्पेलिंग काय लिहा LIC, ही झाली याची शॉर्ट ट्रिक. आता बघा ट्रिक काय आपली, सब वायर काय झाला लीक झाला, सब म्हणजे काय SAB LIC. मग आता S म्हणजे काय सर्विंग, A म्हणजे आर्मरिंग, B म्हणजे बिडिंग, L म्हणजे लीड शीट किंवा मेटलिक शीट म्हणतो, I म्हणजे इन्सुलेटर आणि C म्हणजे कंडक्टर, ही झाली याची काय झाली शॉर्ट ट्रिक. मग आता याच्यात बघा, याच्यात सिक्वेन्स सांगतो, याच्यात नाही का आउटर मोस्ट पासून आपण आज चाललो, म्हणजे ही जर पहिला पॉईंट आहे हा काय सर्वात आउटर मोस्ट लेअर झाली आणि सर्वात शेवटचा पॉईंट काय झाली, ही सगळी इनर मोस्ट लेअर झाली ही अंडरग्राउंड केबलची. आणि याच सिक्वेन्स वरती तुम्हाला काय विचारतात, प्रश्न विचारतात. मग मी सांगितलं तुम्हाला आपली ट्रिक काय, सब काय झाला वायर, सब वायर कसा झाला लीक झाला LIC. मग आता मला सांगा सर्विंगच्या आतमध्ये असणार आर्मरिंग, आर्मरिंगच्या आतमध्ये असणार बिडिंग, बिडिंगच्या आत असणार लीड शीट, लीड शीटच्या आत असणार इन्सुलेटर आणि इन्सुलेटरच्या आत असणार कंडक्टर. म्हणजे आपल्या कंडक्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी इन्सुलेटर वापरणार, या इन्सुलेटरला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय वापरणार लीड शीट वापरणार, लीड शीटला प्रोटेक्ट करण्यासाठी बिडिंग वापरणार, बिडिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी आर्मरिंग वापरणार, या आर्मरिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय वापरणार सर्विंग वापरणार. म्हणजे असं जर का तुम्हाला एवढा सिक्वेन्स लक्षात राहिल्यानंतर मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे कॉम्पिटेटिव्ह मध्ये किंवा CBT एक्झाम मध्ये येणारे मॅक्झिमम प्रश्न फक्त या सिक्वेन्स वरती विचारले जातात. मग त्याच्यासाठी हा सिक्वेन्स लक्षात राहू देणं काय खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर ही ट्रिक मी काय सांगितली, ट्रिक काय आपली सब वायर काय झाला लीक झाला, ही ट्रिक तुम्ही का मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा बघा. त्याच्यानंतरचा पॉईंट काय आहे, लेअर्स ऑफ अंडरग्राउंड केबल. मी सांगितलं तुम्हाला अंडरग्राउंड केबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेअर्स असतात. आता लेअर म्हणजे काय की मी तुम्हाला आता बघा, जसं फक्त कंडक्टर टाकून चालत नाही किंवा फक्त इन्सुलेटर टाकून काय होतं त्या याच्यामध्ये चालणार नाही. का बरं, कारण फक्त कंडक्टर आणि इन्सुलेटर जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरला तर आपला काय होऊ शकतो, वायरला जो करंट आहे तो लीक होऊ शकतो. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, अशा या 6 म्हणजे टोटल कंडक्टर आणि टोटल 5 लेअर आपण कशासाठी वापरतो, या अंडरग्राउंड केबलच्या प्रोटेक्शनसाठी वापरतो. आणि इथूनच सर्वात जास्त प्रश्न तयार होतात. आता कसे, तर बघा सर्वात पहिली लेअर आहे सर्विंग. कोणती लेअर आहे सर्विंग, तर ते काय विचारतात, ही बघा एक तर आउटर शीट म्हणजे सर्वात बाहेरची लेअर कोणती आपली सर्विंग आहे. मी काय आपला शॉर्ट ट्रिक सांगा काय आहे, सब SAB, सब वायर का झाला लीक झाला LIC. मग S म्हणजे काय सर्विंग, तर सर्विंग आपण कशासाठी बघा, सर्विंगचं मटेरियल कोणतं आहे, सर्विंग पहिली गोष्ट तयार केली जाते PVC किंवा पॉलिइथिलीन पासून. मग आता अजून याच्यात काय करायचं काम काय, प्रोटेक्ट द केबल
फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट किंवा एन्व्हायरमेंट, वॉटर, मॉइश्चर ऍब्झॉर्प्शन किंवा एक्सटर्नल डॅमेज. म्हणजे ही बाहेरची लेअर आहे, सर्वात बाहेरची लेअर असल्यामुळे हिचं काम काय की जे एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत त्या कंडिशन पासून या पूर्णच्या पूर्ण केबलचं प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असतं? आपली सर्व्हिंग ही लेअर करत असते. मग सर्व्हिंग लेअरचं बघा पीव्हीसी किंवा पॉलिथिलीन, याच्यात अजून एक हेसियन टेप किंवा ज्यूट, ही दोन मटेरियल सर्वात जास्त एक्झाम होतं. म्हणजे या दोन्हीचं याचं मटेरियल काय झालं? हेसियन टेप, ज्यूट, पीव्हीसी किंवा पॉलिथिलीन अशा वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल आपण सर्व्हिंग लेअर बनवण्यासाठी करत असतो. मग त्याच्यानंतरची लेअर काय म्हणते? एस. आपला एस झाला. नंतर होतं ए. ए म्हणजे काय रे? ए म्हणजे असतं आर्मरिंग. ए म्हणजे काय असतं? आर्मरिंग. आणि आर्मरिंग तुम्ही बघितलं असेल बघा, त्या अंडरग्राऊंड केबलच्या वरती नाही का असे स्टीलचे नाही का टेप, स्टीलच्या लेअर असते, त्याचे स्टील म्हणजे अशा स्टील वायरने त्याच्यावरती रॅप केलेला असतो. मग आता या स्टीलची ही त्या लेअरला काय आर्मरिंग म्हणते. आर्मरिंग कशापासून बनलेलं असतं? मी तुम्हाला सांगितलं, स्टीलचा वायर किंवा स्टीलचा टेप. मग याच्यापासून काय म्हणते? आर्मरिंग म्हणते. मग याचा यूज काय रे? प्रोव्हाइड द मेकॅनिकल प्रोटेक्शन अगेन्स्ट द एक्सटर्नल डॅमेज अँड फिजिकल स्ट्रेस. आता फिजिकल स्ट्रेस म्हणजे काय? बघा, तुमचा वायर अंडरग्राऊंड केबल तो तुम्ही कधीतरी खिचल्या जाणार आहे, कधीतरी त्या अंडरग्राऊंड केबलवरती आपण दगड माती टाकणार, त्याच्यानंतर कोणतरी एखादी जड गोष्ट त्याच्यावर जाऊ शकते किंवा एखादा व्हेकल वगैरे त्याच्यावरती जाणार किंवा कोणती एखादी जड गोष्ट त्याच्यावर पडणार. तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणजे त्याला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय वापरत असतो? आर्मरिंग ही लेअर वापरत असतो. मग आर्मरिंग लेअर नंतर सर्वात दुसरी जी लेअर आहे महत्व, त्याच्यानंतर जी लेअर असते ती असते बिडिंग. मग बिडिंग म्हणजे काय? या बिडिंगला बघा, बिडिंग आणि सर्व्हिंग जवळपास सारखीच असते. मग आता इथं आर्मरिंग लावली आपण आणि आर्मरिंगच्या खाली का लीड शीट आहे, तर हे दोन्ही मेटलचे आहेत. मग याच्यामुळे याला डॅमेज होऊ शकतं. त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे बिडिंग कशाला, म्हणजे बिडिंगचं काय काम असतं की लीड शीटला प्रोटेक्ट. मी तुम्हाला आताच सांगितलं, या प्रत्येक लेअरने का आपल्या खालच्या लेअरला प्रोटेक्ट करते. म्हणजे लीड शीट इन्सुलेटरला प्रोटेक्ट करणार, बिडिंग लीड शीटला प्रोटेक्ट करणार, आर्मरिंग बिडिंगला प्रोटेक्ट करणार आणि सर्व्हिंग कोणाला प्रोटेक्ट करणार? आर्मरिंगला. असं प्रत्येकाचं काम आहे. मग आपण बिडिंग, मग आता बिडिंगचं बघा, बिडिंगचं मटेरियल काय असतं? पीव्हीसी, ज्यूट किंवा बिट्युमन. मी आता सांगितलं, या पीव्हीसी, ज्यूट किंवा याला हेसियन टेप सुद्धा याच्यासाठी वापरतात. हेसियन टेप याच्यापासून काय बनवतो आपण? बिडिंग बनवत असतो. मग बिडिंगचं नेमकं काय काम आहे? प्रोव्हाइड द कुशनिंग, होल्ड द कोअर टुगेदर आणि प्रोटेक्ट इनर लेअर. आता प्रोटेक्ट इनर लेअर म्हणजे कोणती? याच्या आतली जी लेअर आहे, म्हणजे जी आपण लीडशीट म्हटलं, त्या लीडशीटला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असतं? आपलं बिडिंग करते. मग आता कुशनिंग करणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा, हे पण मेटलचा पार्ट आहे, हा पण मेटलचा आहे. मग या दोन्हीमध्ये फ्रिक्शनमुळे हे दोघं एकमेकांना डॅमेज करू नये म्हणून मधात कुशनिंगचं काम कोण करत असते? ही बिडिंगची लेअर करत असते. त्याच्यानंतर 4 नंबरची लेअर बघा, 4 नंबरची लेअर लीड शीट किंवा यालाच आपण मेटॅलिक शीट म्हणतो. मग नावात आहे बघा लीड किंवा मेटल. म्हणजे याच्यात काय वापरणार? एक तर लीड वापरणार किंवा कधी कधी स्टीलचं मेटल सुद्धा आपण याच्यामध्ये वापरतो. मग याचं काय काम आहे? प्रोटेक्ट केबल फ्रॉम मॉइश्चर अँड केमिकल अटॅक, प्रिव्हेंट वॉटर इनग्रेस. म्हणजे जो केमिकल, आता बघा जमिनीच्या आतमध्ये केमिकल असतात, जर एवढ्या सगळ्या आतून केमिकल जरी आतमध्ये आले किंवा पाणी जरी आलं, मॉइश्चर जरी आलं, तरी त्याला आतल्या इन्सुलेटर किंवा केबल कंडक्टर पर्यंत न जाऊन देण्याचं काम कोण करत असतं? आपला लीड शीट किंवा त्याला आपण मेटॅलिक शीट असं म्हणतो. मग याच्यात प्रश्न काय? लीड शीटचं दुसरं नाव काय? मेटॅलिक शीट कशाची बनवली जाते? तर लीडची. आणि कशासाठी वापरली जाते? तर काय करणं? प्रोटेक्ट केबल फ्रॉम मॉइश्चर, केमिकल किंवा करोजन पासून प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असते? लीड शीट करत असते. त्याच्यानंतरची महत्वाची लेअर जी की आपल्याला माहिती, इन्सुलेटर. आता इन्सुलेटर कशासाठी वापरणार आहे आपण? इन्सुलेशनचं काम असतं की केबल मधनं जो करंट जाणार आहे त्या करंटला लीक न होऊ देणं. आता लीक न होऊ देणं म्हणजे काय? की तो जमिनीत न जाऊ देणं. त्याच्यासाठी आपण इन्सुलेशन वापरतो. मग या इन्सुलेशनचं मटेरियल काय असतं? सर्वात तुम्हाला माहिती आहे, पीव्हीसी, पॉलिव्हिनिल क्लोराईड किंवा XLPE किंवा रबर. मग आता XLPE म्हणजे काय असतं? क्रॉस लिंक पॉलिइथिलीन. XLPE म्हणजे काय असतं? क्रॉस, एक्स म्हणजे असं क्रॉस लिंक पॉलिइथिलीन म्हणजे XLPE. याच्या म्हणजे अशा टाईपचे मटेरियल इन्सुलेशनसाठी वापरले जातात. आता XLPE चांगल्या क्वालिटीचं इन्सुलेशनचं मटेरियल आहे. मग बघ, याचं काम काय? प्रिव्हेंट द लिकेज. प्रिव्हेंट काय करणं? लिकेज ऑफ करंट अँड प्रोव्हाइड इन्सुलेशन बिटवीन कंडक्टर अँड अर्थ. म्हणजे काय करणं? लिकेज करंटला प्रोव्हाइड करणं आणि इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं. कशामध्ये? अर्थमध्ये आणि कशामध्ये? कंडक्टरमध्ये. जर का तुमचा कंडक्टर अर्थला लागला तर आपण अर्थ फॉल्ट म्हणतो. मग तो कंडक्टर मधून करंट सगळ्याच्या सगळा करंट कुठे जाईल? जमिनीत जाईल. हे न होऊ देण्याचं काम कोण करत असतं? आपला इन्सुलेशन करत असतं. मग त्याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कंडक्टर, ज्याच्यासाठीच आपण हे सगळं काय केलेलं आहे, हे सगळ्या ज्या लेअर आहेत ज्याच्यासाठी वापरल्या तो म्हणजे आपला कंडक्टर. आणि कंडक्टरचंच मेन काम आहे काय करणं? इलेक्ट्रिसिटीला पास करून देणं. आणि आपल्याला जमिनीच्या आतून इलेक्ट्रिसिटी पास करून न्यायची होती म्हणून आपल्या अंडरग्राऊंड केबलमध्ये एवढ्या सगळ्या लेअर आपण काय केल्या? वापरल्या. मग हे कंडक्टर कशाचे? म्हणजे एक तर कॉपरचे किंवा अल्युमिनियमचे.
आता आपल्याला नॉर्मल आपण आपल्या घरामध्ये कॉपरचा कंडक्टर वापरतो, पण आता जास्तीत जास्त नाही का या अंडरग्राऊंड केबलमध्ये अल्युमिनियमचा कंडक्टर सुद्धा वापरला जातो. अल्युमिनियमचा कंडक्टर जास्त का वापरतो? कारण की अल्युमिनियमची अवेलेबिलिटी हे जास्त आहे आणि त्याची कॉस्ट कशी आहे? कमी आहे. कॉपर हा कमी कमी प्रमाणात अवेलेबल आहे आणि त्याची कॉस्ट पण कशी जास्त आहे. म्हणून आपण मॅक्झिमम कंडक्टर तुम्ही बघितलं असाल जे बाहेर वापरतात ट्रान्समिशन लाईनमध्ये, डिस्ट्रीब्युशनमध्ये हे अल्युमिनियमचे असतात आणि आपल्या घरामध्ये आपण कॉपरचे कंडक्टर वापरतो. मग आता हा कंडक्टरवरती काय प्रश्न येणार आहे? कंडक्टरचा मटेरियल कोणतं आहे? कशासाठी? कॉपर आणि अल्युमिनियमसाठी. आणि कंडक्टरचा वापर काय आहे? तर कॅरीज द इलेक्ट्रिक करंट, म्हणजे इलेक्ट्रिक करंटला किंवा इलेक्ट्रिसिटीला फ्लो करण्यासाठी आपण कंडक्टर वापरतो. तर याच्यापैकी जे वरचे 6 आहेत ना, 1, 4, 5 याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. आता बघा त्याच्या म्हणजे हे एवढ्या सगळ्या जे नाही हे एवढं सगळं अंडरग्राऊंड केबलवरती मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे जर का अंडरग्राऊंड केबलवरचे 80% प्रश्न नाही का या सगळ्या याच्यात एवढ्या म्हणजे जेवढं जे मी सांगितलं ना तेवढ्यावरती विचारले जातात. त्याच्याही पैकी जो मी सिक्वेन्स सांगितला ना तुम्हाला, कसा आहे सब वायर, कसा आहे लीक आहे, तर याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारतात की नेमकं सर्व्हिंगच्या नंतर कोणती लेअर येते, आर्मरिंगच्या आधी कोणती लेअर येते, किंवा बिडिंगच्या नंतर लेअर कोणती येते, इन्सुलेशनच्या आधी कोणती लेअर येते. तर या सगळ्यावरती प्रश्न तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या सीबीटी एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारतात. मग बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. पहिलं आपण बघितलं की यूज ऑफ अंडरग्राऊंड केबल. अंडरग्राऊंड केबल आपण कशासाठी वापरतो, अंडरग्राऊंड केबलचे ऍडव्हान्टेजेस काय, अंडरग्राऊंड केबलचे डिसएडव्हान्टेजेस काय, नेमकं वापरला फायदा काय होईल, त्याचे नुकसान काय होऊ शकतं. आणि त्यानंतर आपण बघितलं की नेमकं अंडरग्राऊंड केबलचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की त्याच्यात किती प्रकारच्या लेअर पडतात, त्या लेअरचं प्रत्येक लेअरचं काय काम आहे. आता मी शॉर्टकट ट्रिक पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो तुम्हाला. ही शॉर्ट ट्रिक खूप महत्वाची आहे. बघा शॉर्ट ट्रिक काय सांगते, काय सांगितलं, कसा सब वायर कसा झाला, लीक झाला. सब वायर काय झाला, लीक झाला, म्हणजे सब LIC. मग एस म्हणजे काय रे, सर्व्हिंग, ए म्हणजे आर्मरिंग, बी म्हणजे बीडिंग, एल म्हणजे लीड शीट, आय म्हणजे इन्सुलेटर आणि सी म्हणजे कंडक्टर. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं, मी जर विचारलं तुम्हाला, आता बघा एवढं याच्यावरती प्रश्न काय विचारणार की लीडशीट नंतर कोणती लेअर असते. मग जर तुम्हाला हा सिक्वेन्स लीडशीट नंतर कोण असतं, इन्सुलेटर असतं. ते विचारतात सर्व्हिंग नंतर कोणती लेअर असते, सर्व्हिंग नंतर लगेच लक्षात ए म्हणजे आर्मरिंग असते. मग ते आधी काय विचारतात, कंडक्टरच्या आधी कोणती लेअर येते, इन्सुलेटर येते. किंवा लीडशीटला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं. मी तुम्हाला सांगितलं ना, जो याच्या आधीचा आहे, जो याच्या आधीचा जो लेअर आहे, ती आधीची लेअर काय करणार, याला प्रोटेक्ट करण्याचं काम करणार. म्हणजे अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक काय करायची तुम्ही लक्षात राहू देतील. याच्यावरती तुम्हाला नेहमीमध्ये असो किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असो सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. बघा आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं ते तिसरं मॉड्यूल होतं ना, काय वायर जॉईंट्स आणि अंडरग्राऊंड केबल हे चालू करणार होतो. पण त्याच्या आधी अंडरग्राऊंड केबलवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही नाही का एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे किंवा म्हणजे बरोबर आन्सर टिक करू शकता, त्यासाठी आपण हे लेक्चर घेतलेलं आहे. याच्यानंतर आपण म्हणजे या चॅनलवरती मी नाही का इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर, इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQ जे आपण एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, यावरती नाही का मी लेक्चर घेत असतो. जर तुम्ही ते बघितले नसतील तर माझ्या चॅनलवरती नाही का प्लेलिस्ट बनवलेले आहेत, त्याच्या फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो किंवा IT रिलेटेड कोणताही अपडेट असो, त्याचे नाही का मी या चॅनलवरती अपडेट देत असतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली एक तर कमेंटमध्ये विचारा, किंवा माझ्या IT इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं नाही का इंस्टाग्रामवरती चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद.